तुमचं काय असेल पुढचं पाऊल? नाही, आपल्याला काय वाटतं की शिवाजी जन्माला यायला पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात, बरोबर है ना. बरोबर. म्हणजे हे बसलेत दोघं, हा. अशोक जाधव सर हं. आणि आमरे सर. हं. पण मला तर वाटतं की मी सुद्धा इथे येऊन बसावं खरं हं. तर. हं. म्हणजे असं कुठलंही एखादं काम करायचं तर त्याला सगळ्यांनी मिळून केलं ना तर त्याचं एक काठी लगेच मोडती, पण हजारो काठी जर बांधली आणि त्या मोडायला कोण गेलं तर ती मोडत नाहीये. तर असे सगळ्या हजारो लाखो लोकांनी, हं. हे फक्त कोकणासाठीच नाही, आपल्या देशासाठी म्हणजे मानव जातीसाठी हे विषारी घातक आहे बरोबर. जे तयार होते. तर सगळ्यांनी ह्यात सहभागी व्हायला पाहिजे. म्हणजे असं नाही की फक्त चिपळूणच्याच लोकांनी किंवा खेडच्याच, तर ऑल ओव्हर इंडियातनं सगळ्या लोकांनी ह्या रॅलीसाठी सपोर्ट करायला पाहिजे. सगळ्यांनी येऊन हा लढा आपण लढला पाहिजे आणि जिंकला पाहिजे. बरोबर. तुमचं काय असेल पुढचं मी पाऊल? खास करून युवा पिढीना सांगेन की हा. तुम्ही तर इथं ह्यांना खूपच म्हणजे सपोर्ट करा. ह्या दोघांना पण, जाधव सर आणि आमरे सर, ह्या हा. दोघांना पण सपोर्ट करा. सगळ्या जेनझीनी खरं येऊन इथं आता बसायला हवं, ही वेळ आलेली आहे. कारण की ही जी भावी पिढी आहे आपली, तेच काहीतरी ह्याचं घडवू शकते ह्याच्यातून हा. हा. क्रांती. लवकरच तारीख ठरवू आणि आपली रॅली निघेल.